चला ठीक आहे. रेकॉर्डिंग चालू झालेलं आहे. मॅम अनम्यूट माईक ओपन करा तुमचा. मी काही क्वेश्चन्स आधी तुम्हाला विचारते, मग मी मुलांशी बोलते. मला सांगा आपली शाळेचं नाव एकदा मॅम कन्फर्म करा ना. तुमच्या शाळेचं नाव लाडगावचं स्कूल आहे ना हे? हा मॅम माईक बंद आहे तुमचा. माईकचं बटन दाबा, मग तुमचा आवाज मला ऐकायला येईल. हा राईट. मॅम ऍक्च्युली ना हा लाडगावच्या प्रिन्सिपल म्हणजे तुमच्या प्रिन्सिपल सरांचा नंबर मी एका दुसऱ्या शाळेच्या प्रिन्सिपल कडून घेतला. कारण एकदम सुरुवातीला ज्यावेळी मला वाटते जून जुलैमध्ये शाळेंबरोबर आपलं कोलॅबोरेशन झालेलं यू कॅटपल्ट फाउंडेशनचं, त्यावेळी शाळांची माहिती गोळा करण्यासाठी गुगल फॉर्म दिलेला होता. तर तो तुमच्या शाळेने भरलेला नाहीये, त्याच्यामुळे तुमच्या शाळेचं आमच्याकडे काहीच डिटेल्स नव्हत्या. तर आपली एक सगळ्या शाळांबरोबर ना एक जनरल मीटिंग झालेली होती. मग त्या मीटिंग मध्ये मग दुसऱ्या शाळेने सांगितलं की लाडगावची पण एक शाळा आहे म्हणून. मग तसं मला नाव कळलं आणि मग मी दुसऱ्या सरांकडून नंबर घेऊन मग प्रिन्सिपल सरांना कॉन्टॅक्ट केला. तर मग मी तुम्हाला ना जो गुगल फॉर्म तुम्ही जून वाला जो गुगल फॉर्म आहे तो भरला नाहीये, त्याची लिंक मी प्रिन्सिपल सरांना व्हॉट्सअपवर पाठवते. तर तो एक प्लीज फॉर्म भरायला सांगा. दुसरी गोष्ट मॅम, कितवी ते कितवी आहे ही शाळा? 1ली ते 10वी आहे मॅम. 1ली ते 10वी आहे. अच्छा. मॅम शाळेमध्ये कोणतं मराठी मीडियम आहे का? मराठी मीडियम. ओके. मॅम तुमच्या शाळेमध्ये 8वी ते 10वी मध्ये कुठल्या विषयासाठी शिक्षकच नाहीये असं आहे का? म्हणजे शिक्षकांचं शॉर्टेज आहे का? विज्ञानसाठी शॉर्टेज होता मॅडम. आता ते कंपनीकडून पाठवलेले आता आलेले आहेत. दिवाळीच्या आधी जॉईन झाले. ओके ओके. पण मग आता ते आधीचा सिलेबस मग त्याचं कसं केलं? आधीचा सिलेबस आम्हीच एक 2-2 लेसन शिकवले मुलांना, 2-3 टीचर्स मिळून, आणि काही ऑनलाईन बघितलेले होते. तर त्या सरांनी पुन्हा रिपीट करताय ते. अच्छा, ते सर परत आता रिपीट घेतात. मॅम पण आता 8वी 9वीचा तर मग 6 नंतरचा सिलेबस तर परीक्षेला येणारच नाही ना, मग त्यांचा पण रिपीट करतात? नाही, 10वीचा रिपीट करतायत ते. हा तेच 10वीचा तर येईल बोर्ड एक्झामला. आपण मग असं झालं ना, आता 8वी 9वीच्या मुलांचं ज्यांचं झालं नाहीये त्यांचा आता तो सिलेबस जो बुडला त्याचा तर पाय आता त्यांचा कच्चाच राहील मग, है ना? बट ठीक आहे, आपण त्याच्यावरती पण बघूया, बोलूयात आपण काय करू शकतो. मॅम आपण मुलांना जे व्हिडिओज दाखवले ते कशावर दाखवले? तुमच्याकडे प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही काय आहे? स्मार्ट टीव्ही आहे. स्मार्ट टीव्ही आहे आणि वायफाय पण आहे शाळेमध्ये? वायफाय नाही, राउटर लावून केलं होतं मॅम. हा, ते राउटर ऍक्च्युली वायफायच असतो. चला, चांगली गोष्ट आहे ही की तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही पण आहे आणि राउटर पण आहे. मॅम ठीक आहे, मी आता विद्यार्थ्यांशी बोलून घेते. त्यांना आपण फ्री करूया, त्यांना वर्गात जाऊ दे, मग आपण बोलूया. आता मला तुमच्याशी जरा 5-7 मिनिटच अजून बोलायचं आहे. बाकी आधी मी विद्यार्थ्यांशी बोलून त्यांना फ्री करते. तर 10वीचे जे स्टुडंट्स आले असतील त्यांना आधी बोलवा पुढे. मुलीनो नावं सांगा आपली आपली. मोठ्याने बोल. नाही, नीट ऐकायला नाही येते, मोठ्याने बोला. तुम्ही दोघं यांच्या मागे. माझे नाव दिव्यांगी. अच्छा, आणि तुझ्या बाजूवालीचं? स्नेहा. ओके. अगस, तुम्ही कोणत्या विषयाचे व्हिडिओज बघितले बेटा? इंग्लिश, गणित, विज्ञान. अच्छा, इंग्लिश, गणित आणि विज्ञान. ओके. तुम्हाला त्या व्हिडिओ जेवढ्या पण तुम्ही बघितल्या असतील त्या समजलेत? समजतात ते तुम्हाला? मॅडम गणितचं थोडंफार नाही समजलं, इंग्लिशचं समजलं थोडंफार. अच्छा, इंग्लिशचं समजलं, बाकी नाही एवढं तुम्हाला समजलं. बरं, काय हरकत नाही. तुम्ही मला ह्यापूर्वी पाहिले मुलींनो? ऑनलाईन पाहिले तुम्ही मला? हो. काय शिकवलेलं मी आठवतंय? नाही आठवत आहे. बरं, विज्ञान शिकवलेलं. कोणता धडा शिकवलेला आठवतोय?
नाही आठवत आहे. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. अच्छा मला सांगा, तुम्हा दोघींना 10वी नंतर कशामध्ये करिअर बनवायचंय? काय बनायचंय तुम्हाला? सांगा ना काय बनायचं. पोलीस. पोलीसमध्ये जायचंय तुला. ओके ग्रेट. स्नेहा तुला? नर्स. नर्स बनायचंय तुला. ओके छान, चांगली गोष्ट आहे. अच्छा मागे जी मुलं उभी आहेत ती कितवीची आहेत? 10वी. अच्छा तुम्ही पण 10वीचेच आहात. मुलांना तुम्हाला काय काय बनायचंय सांगा जरा एक एक जण. काय बनायचं. मला इंजिनियर बनायचं आहे. इंजिनियर बनायचंय तुला. आणि तुला बेटा? अरे मॅमला काय विचारतोय तू? तुला बनायचंय ना? बरोबर नसेल तर खरं म्हणा. काय बनायचंय? जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी. जिल्हा अधिकारी. वा वा, व्हेरी नाईस, खूप छान. अच्छा मुलांनो, तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर काय समजलेलं त्याच्यातलं? हो, थोडंफार. थोडंफार समजलेलं. बरं. अच्छा इथे आता सगळे जेवढे पण विद्यार्थी आलेत ना, माझा आवाज तर सगळ्यांना येतच असेल, तर सगळ्यांना मला हे सांगायचंय मुलांनो, की आता मी मॅमशी बोलते आणि तुम्हाला ना व्यवस्थित सरळ लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवले जातील. कारण कदाचित तुम्ही अधूनमधूनच व्हिडिओ बघितलेत. आता बघा इंग्रजीच्या व्हिडिओ तुम्हाला का समजल्या असतील? कारण इंग्रजीची व्हिडिओ जसं कोणती कविता वगैरे असेल, तर ती एकाच व्हिडिओमध्ये शिकून पूर्ण होते. मग कदाचित ती तुम्हाला समजली असेल. बाकी आता जसं बघा गुरुत्वाकर्षण धडा आहे आपला सायन्सचा पहिला. एका तासामध्ये नाही शिकवून झालाय तो, म्हणून त्याचे आपले 8 भाग आहेत. तर अधूनमधून तुम्ही ते भाग बघितले असतील आणि मागचा भाग बघितला नसेल, तर त्याच्यामुळे ते तुम्हाला समजलेलं नाहीये. बाकी तुम्हाला मराठी भाषा व्यवस्थित समजते का? हो. हा, मग व्हिडिओ तुम्हाला समजायला पाहिजेत. ते लाईनीमध्ये नसतील बघितले म्हणून ते नाही समजले. तर आता आपण काय करूया, मी मॅमशी बोलते तुम्हाला लाईनीमध्ये व्हिडिओ दाखवायला आणि कदाचित तुमच्यापैकीच मॅम कोणाला तर मॉनिटर बनवतील. काय करायचंय, व्हिडिओ लावून दिला किंवा तुम्ही स्वतः पण लावू शकता लाईनीमध्ये. जसं की उदाहरणार्थ बघा आज 27 तारीख आहे. आज गुरुत्वाकर्षणचा भाग 1 बघितला. मी लिहून ठेवलं ते वहीमध्ये लिहून ठेवायचंय. उद्या भाग 2, उद्याची तारीख टाकायची, भाग 3 असं प्रॉपरली आपण लिहून ठेवलं ना, आपल्याला पण समजेल की आपण कुठल्या कुठल्या व्हिडिओ बघितल्या आणि कुठल्या कुठल्या व्हिडिओ बघायच्या बाकी आहेत, है ना? आणि लाईनीमध्ये बघितल्यामुळे सगळ्या व्यवस्थित व्हिडिओ समजतील तुम्हाला. ठीक आहे, चालेल. आता मुलांनो तुम्ही काय करा, तुम्ही हवं तर 10वीच्या विद्यार्थी वर्गामध्ये जाऊ शकता. आता 9वीच्या विद्यार्थ्यांना पुढे बोलवा. परीक्षेसाठी डॉक्युमेंट्स ते बंद. काय मॅडम? 9वीच्या मुलांना बोलवा पुढे आता मॅम. 9वीचे 2. काय? जगन्नाथ. बहुत शेयर लेके बैठो. वो ऑनलाइन क्लासेस रहते हैं ना, उसके बारे में बताना है, क्या समझा क्या नहीं समझा, क्या प्रॉब्लम है. मॅम 9वीची मुलं आलेत की नाही आलेत? 9वीचे नसतील तर तोपर्यंत 8वीचे बोलवा. मॅडम यायचे आहेत मुलं 2 मिनिटात येतात. अच्छा ठीक आहे मॅम, मग तुम्ही बसून घ्या, मग मी तुमच्याशी थोडंसं डिस्कशन कंटिन्यू करते मुलं येईपर्यंत. 8वीचे 2 आणि 9वीचे 2 ज्यांनी व्हिडिओ बघितलेत आपले तेच वाले हवेत. बसा ना मॅम. मी आता ज्या 2-4 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ना, प्लीज त्या नोट करा आणि त्या प्रिन्सिपल सरांना नक्की कन्वे करा. प्रिन्सिपल सरांना काय? मॅम तुमच्याच अच्छा तिथे दुसऱ्या डिव्हाइसने कोणी जॉईन केलेलं आहे, गव्हर्नमेंट आश्रम लाडगाव म्हणून. प्लीज तुम्ही कॅमेरा ऑन करा आणि माईक चालू करा. शुभांगिनी मॅम डिस्कनेक्ट झाल्या.
हे आवाज खूप कमी आहे. व्हिडिओ पण ऑन करा सर. तर तिथे माईकच्याच बाजूला कॅमेराचं बटन असेल ते ऑन करा. हा ठीक आहे. मॅम बघा आले मुलं का येतात आहेत? होय आले. आले आले अच्छा ठीक आहे. मुलांनो मॅमच्या मागे उभे राहा. नववीचे या आधी पुढे. मॅमच्या मागे उभे राहा. नववीच्या आधी या. अच्छा बॉईज मला नावं सांगा तुमची. ओमकार तुझं काय नाव आहे बेटा? कृष्णा. अच्छा ओमकार आणि कृष्णा. वा दोघांची एकदम डिवाइन नावं आहेत हा. बर मुलांनो तुम्ही कोणत्या कोणत्या विषयाच्या व्हिडिओज पाहिलेत? गणित गणित इंग्रजी पाहिले. अच्छा ओके. तुम्ही मला बघितले हा पूर्वी कधी ऑनलाईन क्लास मध्ये वगैरे आठवतंय? नाही आठवत आहे काही हरकत नाही. व्हिडिओ बघितल्यावर मुलांना त्या व्हिडिओ मध्ये जे शिकवलं जात होतं ते समजत होतं तुम्हाला? समजलं तर समजलं नाही समजलं तर नाही समजलं म्हणा काही हरकत नाहीये. नाही समजलं पुढं बरं ठीक आहे काय हरकत नाही बेटा. मला सांगा तुम्हाला 10वी नंतर काय बनायचंय कशात करिअर बनवायचं आहे? अच्छा इनको मराठी अच्छे से नहीं समझ में आती. सुलक्षणा आई थिंक ये लोगों ने वीडियो भी नहीं देखा है एंड दे आर नॉट अवेयर ऑफ एनी प्रोग्राम. So it is fine. Just tell them just change the question. Ask them that online में WhatsApp कभी चलाया है, online में कुछ videos देखा है, and I think they don't understand Marathi. So speak to them in Hindi. They are lost, completely lost. Yes yes मैम. मुलांना हिंदी समझ में आएगी तुम लोगों को? अच्छा ओके. हाँ मैम एक्चुअली ना ये वीडियोस हमारे मराठी में है तो उसकी वजह से भी हो सकता है इनको समझे नहीं. दे हैव सीन द वीडियोस. ओके बच्चों मुझे ये बताओ कि तुम लोगों ने जो थोड़ी बहुत ऑनलाइन में वीडियोस देखे होंगे वो समझ में आई क्या तुम लोगों को? हाँ आधे जो मैडम ने सिखाया इंग्लिश. क्या बोला आपने फिर से बोलो ओमकार. इंग्लिश जरा समझ में आया अभी तक. इंग्लिश अच्छा इंग्लिश समझ में आया आपको. ओके और बाकी नहीं समझ में आया. लेकिन अभी आप मराठी मीडियम से पढ़ रहे हो तो आपकी बुक तो मराठी में ही है ना? हाँ बाकी फास्ट होता था तो इसलिए समझ में नहीं आती. अच्छा फास्ट होता तो इसलिए इतना नहीं समझ में आता था. ठीक है बेटा कोई बात नहीं. अच्छा ये आप ओमकार कृष्णा के पीछे जो 2 बच्चे खड़े वो भी 9th के ही है? यस. ओके अच्छा मुझे एक एक करके अभी बताओ तुम लोगों को YouTube WhatsApp वगैरह चलाना आता है? यस. ओके ग्रेट अच्छी बात है. अच्छा मुझे ये बताओ आप लोगों को 10th के बाद किस में करियर बनाना है बच्चों? कुछ सोचा है क्या? इनको क्या बनना है? देखो प्लीज पुलिस बनना है. अच्छा ओमकार तुम्हें? सोचा नहीं. सोचा नहीं अब तक. अच्छा पीछे के जो 2 बॉयज है आपने भी नहीं सोचा? हाँ क्या नहीं सोचा? नहीं सोचा. अच्छा ठीक है तो जल्दी से सोच लो. 1 ही साल है अभी 10th में. अच्छा बच्चों अभी हम लोग क्या करेंगे ना देखो आपको इंग्लिश का समझ में आया वो रीजन ये होगा कि मोस्टली इंग्लिश की जो भी पोएम वगैरह होती है एक ही वीडियो में फिनिश हो जाती है. और इंग्लिश आप सीख रहे हो आपको वो भाषा भी अच्छे से शायद समझी होगी तो इंग्लिश आपको समझ में आया. बाकी साइंस और मैथ्स के लिए क्या हुआ होगा ना एक तो वो मराठी में है और दूसरा आपने शायद से लाइन में वीडियोस नहीं देखी होंगी आगे पीछे देख ली तो वो भी नहीं समझी होगी तो वो एक कारण हो सकता है. तो अभी ना हम क्या करेंगे आपको ना लाइन से वीडियो दिखाएंगे. मैं मैम से बात करूंगी तो फिर उसके बाद में जब आप अच्छे से वीडियोस देख लोगे
तो मैं उसके बाद आपसे 1-1.5 महीने के बाद फिर से मिलूंगी और फिर आपसे और भी क्वेश्चंस पूछूंगी, ठीक है? मैडम, अच्छा, हाँ बेटा, और मैथ में एक ही क्वेश्चन को 2 बार रिपीट करते हैं। क्लास में एक ही क्वेश्चन को 2 बार रिपीट करते हैं? हाँ, लेकिन करना चाहिए। करना तो चाहिए, लेकिन फिर जरा समझ में नहीं आता मैम। अच्छा, तो रिपीट और करे ऐसे तुम बोल रहे हो? अच्छा, अभी हम क्या कर सकते हैं ना बेटा, देखो YouTube से अगर आप वीडियो देख रहे हो तो उसको पीछे भी ले सकते हैं ना वापस से, अगर देखना है तो, है ना? ऑनलाइन में हम ना ज्यादा देर तक ना एक ही चीज बार बार रिपीट करके फिर वो वीडियो भी लंबा हो जाता है, और दूसरा फिर हमारा सिलेबस कब होगा? क्योंकि देखो आपका जो स्कूल का टाइम टेबल है उसमें सभी टीचर्स को उतने पीरियड मिलते पढ़ाने के लिए, लेकिन ऑनलाइन में अगर आप देखो पूरे दिन में सिर्फ 1 घंटा होता है हमारे पास, है ना? तो इसके लिए फिर उस हिसाब से पढ़ाया जाता है। लेकिन आपको ना लाइन से जब वीडियो दिखाए जाएंगे तो डेफिनेटली समझेंगे, मैं बात करूंगी मैम से। अगर फिर भी नहीं समझ में आ रहा है तो हम देखेंगे कि हम क्या कर सकते हैं। अगर आपको हिंदी की अगर कोई वीडियोस हिंदी में जो इसमें एक्सप्लेन वगैरह किया हो, ऐसे अगर कोई वीडियोस मिलती है तो वो आपको दी जाएगी, ठीक है? ठीक है, अभी आप क्लास पे जा सकते हो स्टुडंट्स। मॅम, त्यांना जाऊ द्यात, मी आता तुमच्याशी बोलते. 8वीचे मुलं आले असतील तर ठीक आहे, नसतील आले तर राहू द्यात. मग आलेले आहेत 8वीचे? हा. ओके, बच्चों एक एक करके नाम बताओ, चलो क्विकली. मेरा नाम साक्षी है। साक्षी, नेक्स्ट. मेरा नाम माया है। माझं नाव उमेश्वरी। मेरा नाम अजय। मेरा नाम कार्तिक। ओके, ठीक है, बहुत अच्छा. अच्छा बच्चों, आपने जो वीडियोस देखे होंगे ऑनलाइन, वो आपको समझ में आए क्या? कौन कौन से सब्जेक्ट के देखे और कौन कौन से वीडियोस आपको समझ में आए, थोड़ा बताना. इंग्लिश, इंग्लिश देखा, मराठी देखा, अच्छा, और हिंदी, हिंदी की भी वीडियो देखी, अच्छा. मैथ्स देखा, ओके, ठीक है. अच्छा, अभी एक एक करके चाहिए तो आप बता सकते हो. समझ में कौन सा आ रहा था, कौन सा सब्जेक्ट का वीडियो समझ में आ रहा था अच्छे से? अच्छा, हिंदी हिंदी समझा आपको अच्छे से? मराठी भी समझा अच्छे से? ओके, वेरी गुड. इंग्लिश समझा? अच्छा, इंग्लिश थोड़ा थोड़ा समझा, ओके. और मैथ्स और साइंस समझा? मैथ्स और साइंस भी समझा आपको? अच्छा, चलो बहुत अच्छी बात है. अभी ना हम बच्चों और भी थोड़े से वीडियोस जो है देखेंगे, मैम आपको बताएंगे कब कब वो दिखाएंगे आपको. और फिर उसके बाद में ना जब और भी वीडियोस आप देख लोगे तो मैं थोड़ा सा डिटेल में फिर आपसे क्वेश्चंस पूछूंगी अगली बार जब हम 1-1.5 महीने के बाद में मिलेंगे तब. ठीक है, अभी मुझे एक एक करके बताओ, आप लोगों को 10th के बाद क्या करना है? कौन सी चीज में आपको अपना करियर बनाना है, या आप क्या बनना चाहते हो? पुलिस बनना चाहती ओके, आप पुलिस बनना चाहते हो, बहुत अच्छा. आप? मैं इंजीनियर बनना चाहती हूँ। इंजीनियर बनना चाहते हो. और बाकी बच्चे बताओ. मैंने तो वो सोचा ही नहीं। सोचा नहीं है, ठीक है, आप सोचने के लिए टाइम ले सकते हो, अभी है टाइम आपके पास. मैंने भी सोचा है। आपने भी नहीं सोचा, ठीक है. और आपने बेटा? कार्तिक, सोच रहा हूँ मैं। सोच रहे हो, ठीक है. अच्छा, बचपन से कुछ फील नहीं हुआ? हाँ, ये बहुत अच्छा, आज हम ये बनते हैं करके, ठीक है. बच्चों, अभी ना आप लोगों को सबको, अभी आप 8th में हो ना, तो आप सबको एक ना मैं टिप दे रही हूँ, बहुत जरूरी है. आपका देखो, इंग्लिश का और साइंस का बुक जब आप निकालते हो तो बुक तो मराठी में है, लेकिन ना ब्रैकेट में देखो उसके इंग्लिश के वर्ड्स दिए हुए हैं, है ना? जैसे आपका देखो चैप्टर में साइंस में बल आणि दाब ब्रैकेट में दिया होगा, फोर्स एंड प्रेशर, राइट? तो वो जो इंग्लिश वाले वर्ड्स है ना, अभी से ही आपको ना वो बाय हार्ट करने हैं.
मतलब उसके जो शब्दार्थ है वो बाय हार्ट करने हैं, ताकि जब आप 10th के बाद साइंस लेते हो या कोई भी दूसरा सब्जेक्ट पढ़ते हो तो आपको इंग्लिश भी अच्छे से आएगी और जो टीचर पढ़ाता है वो आपको अच्छे से समझ में आएगा। नहीं तो फिर पता है, स्पेशली 10th के बाद जब साइंस लेते पूरी बुक ही इंग्लिश में होती है, फिर कुछ समझ में नहीं आता है ना, पूरा मराठी से एकदम पूरा इंग्लिश हो जाता है तो कुछ समझ में नहीं आता। इसीलिए अभी आपके पास 2-3 साल है, अभी से आपको प्रिपरेशन करनी है, तब जाके जो है आपके मार्क्स भी अच्छे आएंगे और आप आगे के करियर में जब बढ़ोगे 11th में तो अच्छे से समझ में आएगा। फिर नहीं तो फिर ना कुछ कुछ बच्चों को बहुत डिफिकल्ट होता है। आप अपने सीनियर से पूछना, कोई अगर आपको गांव में मिले कि जिन्होंने 10th तक मराठी मीडियम से पढ़ा फिर साइंस लिया, फिर आप देखना उनकी हालत, उनको कुछ टाइम के लिए कुछ समझता ही नहीं, फिर बहुत मेहनत करनी पड़ती है। फिर तब सब शब्दार्थ बाहर करो आप जाके, उससे पहले से ही करके रखो तो अच्छा है ना। ठीक है, ऑल द बेस्ट बच्चों, अच्छे से पढ़ाई करो, फिर हम ना 1-1.5 महीने के बाद वापस मिलेंगे। अभी आप क्लास में जा सकते हो। थैंक यू। थैंक यू। जाओ. अच्छा मॅम, तुमच्या स्कूलमधले मुलं खूप स्वीट आहेत आणि खूप ऍक्टिव्ह पण वाटतात आहेत मला. अभ्यासात पण आय होप ते चांगलेच असतील. मॅम, आता ना मी तुम्हाला ज्या पहिल्यात आधी 4 गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत, त्या प्लीज तुम्ही हवं तर नोट करून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट तर जी मगाशी सांगितली, शाळेची माहिती असणारा गुगल फॉर्म भरून घ्या. तो मी परत एकदा तुम्हाला सरांच्या व्हॉट्सअप वरती पाठवते. मॅम, दुसरी गोष्ट ना, बघा तुम्ही ह्यांना व्हिडिओज दाखवलेत आणि काही व्हिडिओज, माझा आवाज स्पष्ट आहे ना तुम्हाला? ओके. अच्छा, तर ना मॅम आता काय करायचंय, तुम्ही व्हिडिओ ऑलरेडी दाखवलेत, आता पण दाखवताय, तर ना त्याच्यामध्ये एक गोष्ट ही ऍड करा की तुम्ही त्यांना व्हिडिओज लाईन मध्ये दाखवा. भाग 1, भाग 2, जसं आता मी मुलांशी बोलले. काय झालं असेल ना, ज्या शिक्षकाला जसं पॉसिबल असेल त्यांनी असे रॅन्डमली व्हिडिओज दाखवले असतील, त्याच्यामुळे त्यांना समजलं नाही. बघा, त्यांना लँग्वेज मराठी, हिंदी वगैरे हे का समजले, कारण त्यांचे धडे छोटे छोटे असतात ना, एका तासात पूर्ण धडा किंवा कविता संपून जाते. त्याच्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते जोडले असल्यामुळे त्यांना ते समजलं. आता सायन्स आणि मॅथ्सचे धडे एवढे मोठे मोठे असतात, ते एका व्हिडिओमध्ये पूर्ण नाही झाले, त्याच्यामुळे ते त्यांना समजले नाहीयेत अधूनमधून बघितल्यामुळे. तर प्लीज त्यांना व्हिडिओ लाईनीमध्ये दाखवायची व्यवस्था करा आणि विद्यार्थ्यांपैकीच कोणाला तरी मॉनिटर बनवा, चांगले जे स्मार्ट विद्यार्थी आहेत, जे एखाद्या जुन्या रजिस्टरमध्ये किंवा वहीमध्ये नोट करून ठेवतील की आपण सायन्सचे कोणकोणते व्हिडिओ बघितले, किती किती तारखेला बघितले, मॅथ्सचे कोणते बघितले, म्हणजे तुम्हाला स्वतःला पण ट्रॅक ठेवता येईल की कोणते कोणते धड्यांचे कोणकोणते भाग दाखवून झालेत, कोणते भाग राहिलेले आहेत. आणि हा उपक्रम मॅम अशा पद्धतीने आपण राबवूयात. आता हे का महत्वाचं आहे मॅम, एकतर मुलांचे मार्क्ससाठी खूप जरुरी आहे हे, चांगला त्यांचा रिझल्ट निघावा म्हणून. दुसरी गोष्ट ना मॅम, तुमच्या स्कूलमधून जे विद्यार्थी खूप उत्कृष्ट मार्कांनी पास होतील त्या विद्यार्थ्यांना ना आपण स्कॉलरशिप देणार आहे. त्यांचं डिजिटल नॉलेज चांगलं व्हावं म्हणून त्यांना आपण लॅपटॉप पण फ्रीमध्ये देणार आहे. तर ह्याच वर्षीचं मी सांगते. बाकी ज्या शाळा हा उपक्रम खूप चांगल्या प्रकारे राबवतील आणि चांगला रिझल्ट प्रोड्यूस करतील, त्या शाळा पण, आता अल्टिमेटली काम तर तुम्हीच लोक करताय, आम्ही तर नाहीये तिथे, म्हणून जे शाळा आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात आहेत, विद्यार्थ्यांना खूप त्याचा फायदा होतोय, अशांना मग शाळांना पण एक सन्मान म्हणून, मोटिवेशन म्हणून काहीतरी मग देण्यामध्ये येईल ना. तर ही दुसरी महत्वाची गोष्ट होती की आपण असा हा उपक्रम राबवूया. आणि मॅम एवढंच नाहीये बरं का, 10वी मधून आणि 12वी मधून ज्या चांगल्या मार्कांनी मुलं पासआउट होतील ना, तर त्या विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करून देऊन तिथे पण त्यांचं शिक्षण फ्री होईल. त्याच्यानंतर त्यांना जॉब पण चांगली लावून द्यायची, प्लेसमेंट देऊन चांगली. हे पण आपला पुढचा येणारा प्लॅन आहे. म्हणून ना, म्हणजे आपण मुलं जोपर्यंत पूर्णपणे व्यवस्थित पायावर उभं राहत नाहीये तोपर्यंत त्यांच्या बरोबर आहोत, राईट. तर आपला हा लॉंग टर्म प्लॅन आहे
पण ऍटलीस्ट आपण सुरुवात तर ह्या वर्षी करतोय, तर ती सुरुवात जरा व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तर ही सेकंड गोष्ट होती मॅम. तर हे तुम्ही टीचर्स आपसामध्ये डिस्कस करा कसं करायचंय, प्रिन्सिपल सरांशी बोला आणि त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. तुमच्या शाळेकडे प्लस पॉइंट माहितीये मॅम काय आहे, की एक तर तुमच्याकडे मोठा स्क्रीन आहे, मुलांना व्हिडिओज दाखवायला वायफाय पण आहे, इंटरनेट पण आहे. त्याच्यामुळे उपक्रम राबवण्यासाठी जी साधनं हवी ती तुमच्याकडे आहेत. कारण काही काही शाळांकडे नाहीच आहेत. मग ते इच्छा असली तरी ते करू नाही शकत, अशातला भाग आहे त्यांचा. मॅम तिसरी महत्वाची गोष्ट, आपल्या नागपूरचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे नागपूरच्या सगळ्या शाळांचा, त्या ग्रुपमध्ये तुमचे प्रिन्सिपल ऍडेड आहेत का? तुम्हाला काही कल्पना आहे? यू कॅटपुल्टचा आपला नागपूरच्या सगळ्या स्कूल बरोबर बनलेला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्याच्यामध्ये ना मी वारंवार 2 महिने झाले अजून एक गुगल फॉर्मची लिंक टाकलेली आहे. मुलांचा डेटा कलेक्ट करण्यासाठी, मुलांची माहिती कलेक्ट करण्यासाठी 8वी 9वी आणि 10वी. तर मला वाटतं तो तुमच्या शाळेने जो आहे ना तो भरलेला नाहीये तो डेटा. तर त्याचा पण गुगल फॉर्म आपल्या नागपूरच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हवं तर मी सरांना परत एकदा इथे पाठवते पर्सनली. तर तो सुद्धा प्लीज लवकरात लवकर भरून घ्या, कारण 2 महिने झाले मी तो टाकते आणि ती माहिती आम्हाला पुढे फॉरवर्ड करायची आहे. तर ही तिसरी महत्वाची गोष्ट होती मॅम. आणि आता चौथी गोष्ट, आपण ना महिन्यातून एकदा मुलांसाठी काही स्पेशल क्लासेस ठेवणार आहोत. म्हणजे हे त्यांचे नॉर्मल विषय जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त, जसं की सायबर सिक्युरिटी, इंटरनेटचा सेफ वापर आपण कसा करावा, टच बॅड टच काय आहे, तर असे काही जनरल टॉपिक्स, म्हणजे मुलांचा अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण बाकीच्या गोष्टी त्यांना माहिती असतील आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून. तर ते क्लासेस जेव्हा असतील ना मॅम, ते व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये कळवण्यात येईल आणि त्या व्हॉट्सअप वरती तुम्हाला लिंक पण येईल आणि तुम्ही मग जॉईन होऊ शकता. मॅडम हे तुमचे एचएम सर आहेत, ते कोणत्या ग्रुप आले ना, तुम्ही ते सांगा त्यांना. हो 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 मॅम. सर नमस्कार. ऍक्च्युली काय झालं ना सर, आपली 1-2 महिन्यापूर्वी नागपूर मधले जे सगळे स्कूल्स होते त्यांच्या बरोबर जनरल ऑनलाईन मीटिंग झालेली होती. तर त्या मीटिंग मध्ये तुमचं स्कूल काही रिझनमुळे जॉईन नसेल झालं, तर तुमच्या स्कूल बद्दल माहिती मला दुसऱ्या स्कूल कडून मिळाली. म्हणजे मी विचारलं नागपूरमध्ये टोटल किती आपल्या आश्रम शाळा आहेत, तर सगळ्या शाळा प्रेझेंट होत्या आणि सगळ्या शाळांची जी माहिती आपण गुगल फॉर्म मधून गोळा केलेली, तो फॉर्म पण तुमच्या स्कूलने भरला नसल्यामुळे लाडगावमध्ये कोणती शाळा आहे ह्याची मला कल्पना नव्हती. पण एका सरांनी सांगितलं, मग त्यांच्याकडून मी नंबर घेतला आणि मग तुम्हाला मी कॉन्टॅक्ट केला. तर सर मग मी तेच सांगत होते, तर सगळ्यात आधी तो शाळेची माहिती असलेला एक गुगल फॉर्म आहे, तो प्लीज तुम्ही भरा. आणि दुसरा, आता 2 महिन्यापासून त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण मी नागपूरच्या सगळ्या शिक्षकांचा, हेडमास्टर्सचा एक ग्रुप बनलेला आहे. त्याच्यामध्ये नाहीये का तुम्ही? यू कॅटपुल्ट नागपूर रिजन म्हणून असेल बघा. शिक्षक आपण विद्यार्थी जे त्याच्यात ऍड करायला सांगितलंय, इंग्लिशचे ऍड करायला सांगितलेलं आहे, मॅथचे पण केलेलं आहे. गणितवाली आहे, इंग्लिश ग्रुप शिक्षकांचा आहे की एचएमचा आहे मॅडम? मॅम बघा, महाराष्ट्र स्कूल टीचर्स म्हणून जो आहे ना, महाराष्ट्र नाव असलेला ग्रुप शिक्षकांचा आहे आणि यू कॅटपुल्ट नागपूर लिहिलेला ग्रुप एचएमचा आहे. तुमचं नाव काय मग? हा थांबा, मी ग्रुपचे नाव सांगते, थांबा 1 सेकंड सर. सर नागपूर यू कॅटपुल्ट टाका, मी सांगते, UCATAPULT. हा, आता तुम्हाला खाली ग्रुप दिसले असतील, काय नाव आहे मला तुम्ही सांगा वाचून, मी कन्फर्म करते. हा, माझ्या स्क्रीनवरती जे आहे तेच. हा, तुम्हाला नागपूर प्रोजेक्ट ऑफिसर नागपूर रिजन. हा बरोबर, हा HMचा ग्रुप आहे मॅम. हा HMचा ग्रुप आहे. हा सर, ह्याच ग्रुप मध्ये बघा, वरती जा तुम्ही, म्हणजे चॅट बघा, त्याच्यामध्ये बघा मी गुगल फॉर्म टाकलेला आहे आणि त्याच्यासाठी
इन्स्ट्रक्शन्स पण लिहिलेले आहेत की तो गुगल फॉर्म भरायचा आहे म्हणून. तर हा गुगल फॉर्म ना मुलांची माहिती कलेक्ट करण्यासाठी आहे. तर हा डेटा मी 2 महिन्यापासून मागते शाळांकडून. तर प्लीज तुम्ही ना हा डेटा जेवढं लवकरात लवकर होईल तेवढा भरा. ही माहिती सर तुमच्याकडे तुमच्या कम्प्युटर्समध्ये ना शाळेमध्ये सिस्टीम मध्ये ऑलरेडी असेल. सिम्पल आहे, मुलांचं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर वगैरे. तर ते फक्त तुमच्या डेटामधून ह्याच्यामध्ये कॉपी पेस्ट करायचं आहे. ठीक आहे. आता मग मी हे सर्वांना आता बीसीसी करता मी जॉईन केलं. आम्हाला कारण काम एवढं आहे, क्लर्क होत नाहीये, त्यामुळे मी त्या कामात गुंतलो. शिक्षकांना जॉईन केलं, त्यांना सांगितलेलं आहे, इंटेन्शन दिलेलं आहे. हा नाही चालेल सर. मला आजच्या मीटिंगसाठी तसं पण तुम्ही असाल नसलं तरी मी तुम्हाला फोनवर पण म्हटलेलं की मला फक्त शाळेची जनरल माहिती हवी होती. त्याच्यामुळे मग मॅडम असल्या तरी पण काही हरकत नव्हती. पण चांगलंय की तुम्ही पण जॉईन केलं. मी काही 2-4 महत्वाचे मुद्दे मॅम बरोबर डिस्कस केलेत सर. तर ते तुम्ही नक्की प्लीज त्याची तशी अंमलबजावणी करा. आणि आता माझे हा मॅम मी मग ते सांगत होते ना स्पेशल क्लासेस बद्दल. तर ते स्पेशल क्लासेस आता तुमच्या शाळेमध्ये वायफाय पण आहे आणि टीव्ही पण आहे ना. तर ते लाईव्ह क्लासेस जेव्हा क्लास लाईव्ह टीचर येऊन सांगतेय त्यावेळी जर जॉईन केलं तुमच्या शाळेने तर खूप छान होईल. कारण लाईव्ह बघायला मुलांना पण मजा येईल. त्यांना काही प्रश्न असतील तर ते विचारू पण शकतील. कारण आपण त्या लाईव्ह क्लासेसमध्येच हे जनरल टॉपिक्स मध्ये करिअर काउन्सिलिंग वगैरे पण करणार आहे. इंग्लिश स्पीकिंग बद्दल पण थोडंफार क्लासेस घेणार आहे. त्याच्यामुळे मग ते लाईव्ह जेवढं रेकॉर्डिंग बघण्यापेक्षा लाईव्ह बघितलेलं त्यांना जास्त चांगलं वाटेल. तर हे ते 4 महत्वाचे मुद्दे होते. तर 2 तर ते गुगल फॉर्म भरण्याबद्दल. काम एटीसी नागपूर रिजन यूसी हा तो एटीसी नागपूर रिजन वाला जो आहे ना, महाराष्ट्र लिहिले तिथे महाराष्ट्र टीचर्स. हा टीचर्सचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये हा आणि टीचर्स कोणतं आहे? याच्यामध्ये त्यांनी तो टाकला आहे तुम्हाला शोधून पाठवा. हो देवरी प्रोजेक्ट आहे, चंद्रपूर आहे, चितपूर आहे, वर्धा आहे का ना? सर तो आपला ना तुम्ही जो बघताय ना तो अनाउन्समेंट वाला ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लिंक येते. आणि बाकी जो यू कॅटपुल्ट नागपूर प्रोजेक्ट ऑफिसर लिहिलेला जो ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये मी जे गुगल फॉर्मची लिंक टाकलेली आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं पण आहे बघा. मेसेज पण टाकलाय सगळ्या मुख्याध्यापकांसाठी. तो तुम्हाला भरायचा आहे. गुगल फॉर्म आलेला आहे. हो तो तुम्हाला भरायचा आहे. ठीक आहे मॅम. आता ना माझे फक्त काही जनरलच क्वेश्चन्स आहेत. जे महत्वाचं होतं ते झालंय बोलून. मला सांगा आपली 8वी 9वी 10वीची पटसंख्या किती असेल? किती विद्यार्थी आहेत प्रत्येक वर्गामध्ये? अंदाजे सांगितलं तरी चालेल, एक्झॅक्टली आकडा नसला तरी. 10वीचे 26 आहे, 9वीचे 35 आहेत आणि 8वीचे 33 आहेत. ओके म्हणजे चांगली संख्या आहे. म्हणजे खूप कमी पण नाहीये आणि खूप जास्तही नाहीये. ठीक आहे मॅम. आपले हे जे विद्यार्थी आहेत ह्यांच्या पालकांचा व्यवसाय काय आहे? काही पारधी आहेत मॅडम, शेती काम काही शेतमजूर आहेत. ओके ओके. आणि मॅम हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी 10वी तुमच्याकडून पास आउट झाल्यानंतर ना, आता गावामध्येच मोस्टली आपल्याला इकडून तिकडून माहिती मिळते. म्हणजे त्याच माहितीच्या आधारे मी तुम्हाला हे विचारते. 10वी पास आउट झाल्यावर हे असे किती टक्के विद्यार्थी असतील जे पुढचं शिक्षण घेतात आणि काहीतरी चांगलं करतात? चला थोडं छोटं मोठं तरी चालेल पण स्वतःच्या पायावर उभं राहतात शिक्षणाच्या बळावर हे सगळं करून. ते 12वी पर्यंत शिकतात मॅडम सगळे. अच्छा 12वी पर्यंत. पण तुमची शाळा 10वी पर्यंतच आहे ना? 10वी पर्यंतच आहे पण आमच्याकडे आजूबाजूला जे अनुदानित शाळा आहेत जिथे 12वी पर्यंत एज्युकेशन घेता येते ते लोक आधीच येऊन कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन म्हणजे असं करून घेतात त्यांची. आणि मग मार्कशीट वगैरे आल्यानंतर मग त्यांच्या घरी जाऊन ते कॉन्टॅक्ट करून बाकी ऍडमिशन करून टाकतात. ओके ओके ग्रेट. हे चांगलं झालं. पण मग 12वी नंतरच काय सांगू नाही शकत असं आहे. तरी पण मॅम 12वी नंतर पण जे काही निवडक थोडे विद्यार्थी का असे ना जे चांगलं घेतात शिक्षण तर ते काय कुठल्या क्षेत्रात जास्त करून जातात? म्हणजे पोलीस भरती, नर्स, कशामध्ये जास्त जातात ते? हो पोलीस भरती, नर्स आणि काही BA करतात. BA
अच्छा, ओके. आणि जे काहीच त्यांना जमलं नाही ते परत मग त्यांच्या पालकांसारखं शेतीकडेच वळतात मग. शेतीकडे किंवा त्यांच्या गावाजवळचं एखादी शहर असेल थोडंफार तर तिथे दुकानात वगैरे कामं करतात ते असं. अच्छा, ओके ओके. मॅम, तिकडे मुलींच्या शिक्षणाबद्दल जागरूकता आहे, मुलींना शिकवतात हे पालक? हो. ओके, 12वी पर्यंत तरी शिकवतात मुलींना. 50% पालक आहेत असे की त्यांची शिकवण्याची इच्छा असते मुलांनी जर ओके. रिस्पॉन्स दिला तर. हम्म. ओके ओके, ठीक आहे मॅम. मॅम, तुमच्याकडे जे मुलांसाठी मुलींसाठी राहण्यासाठी जे वसतिगृह असेल ते पक्क कन्स्ट्रक्शन झालेली बिल्डिंग आहे? ओके. आणि तिथे सगळ्या ज्या मूलभूत गरजेच्या वस्तू आहेत त्या आहेत, म्हणजे पिण्याचं स्वच्छ पाणी, टॉयलेट्स क्लीन पाहिजेत, आणि लाईट कसं आहे? अच्छा, आरओ आहे. सर, लाईटचं कसं आहे? लाईट तुमच्या गावामध्ये सारखी जाते येते का? नाही, फार जात नाही ती. फार कमी लाईट सारखी जाते. फार कमी लाईट जाते. ही माहितीये खूप चांगली गोष्ट आहे, कारण खूप साऱ्या गावांमध्ये लाईटचा प्रॉब्लेम आहे, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे त्यांची ऑनलाईन इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. इंटरनेटचा आहे. इथे इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. पण आता तुम्ही वायफाय लावून घेतलाय तरी पण प्रॉब्लेम आहे सर? हो, राऊटर लावून घेतला पण कधी रेंजचा प्रॉब्लेम पडतो. रेंजचा प्रॉब्लेम. कोणत्या कंपनीचा आहे? हा? कोणत्या कंपनीचा आहे? बीएसएनएलचा आहे इथं. कधी कधी तो काम करत नाही, मग एक जिओ कंपनीचा राऊटर ठेवलेला आहे, त्याच्यावर पॅच टाकलं तर चालू होतो. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, चला ग्रेट, चांगली गोष्ट आहे. अच्छा अच्छा, ओके, ठीक आहे. ओके सर. सर, माझे ना सगळे गोष्टी झाल्यात बोलून, ज्या जनरल मला बोलायच्या होत्या. आता ना त्या व्हिडिओज कशा लाईन मध्ये वगैरे दाखवायचे त्याच्याबद्दल मी मॅमशी बोललेली आहे. तर प्लीज ह्या 2-4 गोष्टी त्यांची नक्की अंमलबजावणी करा. सगळ्यात आधी तर प्रायोरिटी बेसिस वरती ते 2 गुगल फॉर्म, एक ग्रुपमध्ये जो आलाय तो गुगल फॉर्म, आणि एक मी तुम्हाला पर्सनली शाळेची माहिती भरण्यासाठीचा जो गुगल फॉर्म आहे तो मी तुम्हाला पाठवते, तो पण एक भरा. हा, आणि हे 2 फॉर्म भरून घ्या. आणि बाकी व्हिडिओज त्यांना जे आहेत ते लाईनीमध्ये दाखवून त्याचा रेकॉर्ड मेंटेन करा. ठीक आहे, चालेल. आपण इथे मीटिंग आता संपू शकतो. थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा वेळ काढून दिला. आय नो खूप हल्ली कामं वाढलेली आहेत आणि टीचर्स खूप बिझी असतात, मला चांगलं माहिती आहे. ठीक आहे सर, थँक्यू बोथ ऑफ यू, थँक्यू. हा, ओके, थँक्यू.